कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. माहेरी आल्यावर कुठेही गेली नाही तरीही एक घर असं आहे ना की जिथे गेल्यापासून माझी माहेरची ट्रीप पूर्णच होत नाही. ते म्हणजे माझी आत्ते बहीण डॉक्टर माधुरी उंबरकर हिच्याकडे. आमच्यासाठी तिने व्हेजिटेबल फ्राईड राईस आणि कटोरी चाट बनवलं होतं, जे की दिसायला जेवढं टेम्पटिंग होतं त्यापेक्षाही जास्त हेल्दी आणि टेस्टी होतं. या पदार्थांसोबतच मला पर्सनली आवडलेली तिची प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटची संकल्पना, जी मी तुमच्यासोबत शेअर केल्यावाचून स्वतःला रोखूच शकली नाही. चला तर मग तिच्याकडूनच जाणून घेऊया ती संकल्पना काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर माधुरी श्रीकांत उंबरकर. ही माझी माली बहीण आहे सोनाली. ती माझ्याकडे आली तर मी तिला हा माझा छोटासा उपक्रम दाखवला तर तिला खूप आवडला आणि तिने विचार केला की हा जर आपण व्हिडिओ व्हायरल केला आणि सगळ्यांना दाखवलं तर याचा म्हणजे म्हणजे छोटीशी सुरुवात होऊन सगळ्यांना माहिती होईल आणि आपण काय पर्यावरणासाठी करू शकतो याचं कल्पना मिळेल लोकांना. नक्कीच नक्कीच. जेव्हा मी नेहमी बाहेर जात होती तर मला रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला आणि सगळ्या ते पॉलिथिन विखुरलेल्या दिसायच्या. कधी कधी तर त्या जनावरांच्या तोंडात गेलेल्या पण दिसायच्या. त्याच्यामुळे मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण काय केलं पाहिजे हे मला कधी कळत नव्हतं. मग जेव्हाही मी एकदा असंच कुठंतरी बघितलं की ह्या ज्या पॉलिथिन एका बॉटलमध्ये जमा करू शकतो आणि जेव्हा आपला कचरा फेकला जाईल तर त्याच्यात तशात देऊ शकतो. तर मी ही सुरुवात माझ्या घरूनच केलेली आहे. माझ्याकडे हे तेल वापरते मी कच्ची घाणीचं. तर जेव्हा मी ती कॅन संपून जाते तर रोज ज्या अशा राहतात पॉलिथिन, आज जसं मी जे पदार्थ बनवले त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या पॉलिथिन आहेत किंवा दुधाच्या म्हणा ह्या अशा, तर मी त्या व्यवस्थित अशा फोल्ड करून त्याच्यात सगळ्यात जमा करते. अशा जमा करून पूर्ण मी त्या पॉलिथिन टाकते, ज्याच्यामुळे माझ्या कोणत्याच ओल्या किंवा सुक्या कचऱ्यात ह्या पॉलिथिन जमा होत नाही. त्याच्यामुळे काय होते की सगळं असं भरून मी जोपर्यंत ती भरत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ती बाहेर टाकत नाही. आणि अशी पूर्ण भरून झाल्यानंतर ही अशी दिसते. जर कधी कधी माझ्याजवळ एवढी मोठी कॅन जरी नसेल तर अशा छोट्या पण राहते, त्याच्यात पण मी त्या कात्रीने कापून अशा व्यवस्थित त्याच्यात भरते. त्याच्यामुळे काय होईल ना की आपण जर हा छोटासा उपक्रम प्रत्येकाने केला, म्हणजे असं नाही की ह्या महानगरपालिकेने किंवा नगर परिषदने पुढाकार करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. घरातल्या प्रत्येकाने जर हा उपक्रम केला, जेव्हा ही कचरा गाडी येईल तर त्याच्यात हे असं पूर्ण व्यवस्थित झाकण लावून फेकल्या जाईल आणि जे लोक पॉलिथिन वगैरे वेचतात तर ते डायरेक्ट ते उचलतील. त्याच्यामुळे तो जो विखुरलेला कचरा आहे ज्याच्यामुळे ते ग्लोबल वॉर्मिंग सारखं प्रॉब्लेम होत आहे, पोल्युशन होत आहे, ते ह्या गोष्टी होणार नाही. ह्या गोष्टी आपण टाळू. माझी सर्वांना विनंती आहे की हे जर प्रत्येकाने केलं, फॉलो केलं, छोटीशी का सुरुवात करा. घरातला जो म्हणजे आपल्याला वाटते की आपण पॉलिथिन वापरत नाही, पण मला तरी वाटते मी जरी आता भाजी आणायला म्हणा किंवा काय म्हणा साधी पिशवी नेते, पण दिवसभरातून आपल्याकडे पॉलिथिन निघतात. आपल्याला वाटते की आपण पॉलिथिन वापरत नाही, पिशव्या नेतो, पण भरपूर जसं आता शेवची पॉलिथिन आहे, चाट मसाल्यांमध्ये पॉलिथिन आहे, कॉफीचे पॉलिथिन आहे, दुधाचे पॉलिथिन आहे किंवा जसं खजूरचे वगैरे राहते, अशा भरपूर पॉलिथिन आहे. त्या जर प्रत्येकाने आपण अशा टाईपच्या नाही पण वेगवेगळ्या कॅन येतात त्याच्यात जर जमा केल्या आणि तो कचरा पेटीत व्यवस्थित झाकण लावून जर दिल्या तर त्या इकडे तिकडे विखुरणार नाही, जनावरांच्या पोटात जाणार नाही. त्याच्यामुळे पॉलिथिनमुळे जे पोल्युशन होत आहे, कारण हा कचरा डिग्रेड होत नाही, तो वर्षानुवर्ष तसाच राहते. त्याच्यामुळे मला असं वाटते हा जर सगळ्यांनी जर मदत केली तर आपल्याला पर्यावरणाची पण मदत होईल आणि आपली जी पुढची पिढी आहे ज्यांना हा धोका राहील ती याच्यापासून वाचेल. अशी माझी सर्वांना विनंती आहे की जरूर तुम्ही हे नक्की करा. आपण कित्येकदा हा विचार करतो की मीच का करू,
मी एकटी केल्याने हे काय होणार आहे. तर आपल्याला हे माहितीच आहे की समाजात राहणारा प्रत्येक माणूस समाजाचं काही देणं लागतो. भरपूर लोकं अशी आहेत जी समाजकार्य करतात, समाजातील लोकांना मदत करतात. पण जर आपण हाऊसवाईफ घरी राहूनसुद्धा हे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटची ही टेक्निक वापरली ना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना छान समजून सांगून जर ही टेक्निक त्यांनी यूज केली तर ह्याचा भरपूर फायदा होईल. चांगला बदल घडवायचा असेल तर घराच्या बाहेर जावं लागतं, ही आवश्यकता नाही आहे. तुम्ही घरी राहूनसुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःची आणि पर्यावरणाची हानी टाळू शकता. म्हणतात आयुष्य सुंदर आहे, तर चांगले विचार करणारे लोक आणि ते विचार अंमलात आणणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहिलं ना तर आयुष्य आणखी सुंदर होतं, नाही का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.